हा चालू झालं चल. हा चालू झालं बघ आता. हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृत दादान की जय, सद्गुरु सच्चिदानंद धनराज भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माते की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जयांच्या संगती विराग झाला मनोधरीचा जडभास गेला, परमात्मा मज भेट दिला विसरू कसा मी सद्गुरु कृपेला। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूणामज्ञानदानक्यदक्षं कोटिक्षेत्र निवासिनं तन्नमामि। वेद विज्ञान वरिष्ठं सद्गुरु संत श्रीमंत समर्थ श्रीपाद भगवान की जय, समर्थ रामदास भगवान की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो अन श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी। आता करारे बापनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका, येणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही। साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक। कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे। एका घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग आपल्या श्रीपाद बाबा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि हनुमान पायी दिंडी सोहळा खातगाव टाकळी यांच्या उत्कृष्ट नियोजनाने, वास्तविक पाहिला तर ह्या ग्रुपचे सदस्य किंवा निर्माते कीर्तिताई चव्हाण यांनी एक संकल्प मांडला म्हणजे दादा आपल्याला नाथरायांच्या हरिपाठावरती लेखी विवेचन करायचं। मला चांगला उत्तम विचार आहे, त्या विचाराला अनुरूप तुला सांगितलं म्हटलं बाळा, त्याच्यापेक्षा जर ह्या नाथ बाबांच्या हरिपाठावरती जर 26 दिवस 26 वक्ते जर वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन जर मांडलं तर अधिक सुंदर मार्गदर्शन, अधिक सुंदर सगळ्यांना मार्गदर्शन होईल या उपक्रमाला। कारण चांगला विचार मांडल्यानंतर त्यालाही खतपाणी घालणं किंवा त्यालाही चांगला दुजोरा देणं आपलं कर्तव्य आहे। या उक्तीप्रमाणे तिला सांगितलं म्हणे बाळा तू या गोष्टीचं नियोजन कर। आणि परमभाग्य आमचं परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज नरवडे सर यांनी त्याला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, खूप छान पद्धतीनं त्यांनी आम्हाला याचं मार्गदर्शन आणि गायडन्स केला। आणि या सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर आज गेले 19 दिवस हा उपक्रम खूप सुंदररित्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वक्त्यांनी आपापली मतं मांडली। नाथरायांच्या 19 हरिपाठाच्या अभंगांवरती अगदी सुंदररित्या विवेचन मांडलं। आणि आज आतापर्यंत जे विवेचन झालं, आज 20व्या दिवसाची सेवा करारे बापा हो साधन हरीचे या अभंगाची माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आली। मायबाप
1 तासाच्या वातावरणामध्ये मला ही सेवा करण्याची संधी जी दिलेली आहे, त्या सेवेच्या माध्यमातून नाथांना अभिप्रेत असणारा हरिपाठातल्या ह्या अभंगाचा अर्थ मी यथामती यथावकाश तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीन. पहा, आतापर्यंतचे 19 अभंग जे झाले, आतापर्यंतच्या 19 अभंगाचा जर सारासार विचार केला तर नाथांनी फक्त मार्गदर्शन केलंय आतापर्यंत. बघा, हरी हरी म्हणा तुम्ही रे सकळ, किंवा कालचाच अभंग जर पाहिला तर परिमळ गेली या ओस फुल देठी, त्याच्या अगोदर पाहिलं तर बहुत सुकृते नरदेव लादला. या जर नाथांचे अभंग हा सामान्य जीवासाठी नाहीच. बघा, आजचा अभंगाचं मार्गदर्शन नाथबाबा करतात 20व्या दिवशी किंवा 20व्या जर पाहिलं नाथबाबांचा अभंग तर अगदी चढत्या क्रमानं नाथबाबांचा अभंग आहे, हरिपाठ आहे. आणि हा हरिपाठ ज्यावेळेला 20व्या दिवशी नाथबाबा मार्गदर्शन करतात, सामान्य जीवाला मार्गदर्शन करत नाही, भक्ती मार्गावरती चालणाऱ्या जीवाला यथायोग्य मार्गदर्शन करतात. नाथबाबांना सामान्य जीवाबाबत काही सांगायचं नाही. सामान्य जीवाच्या बाबतीत सर्व संतांनाच काही सांगायचं नाही. सर्वसामान्य संत सांगतात सामान्य जीवाचा इथं सामान्य जीव जर पाहिलं तर अज्ञानाने ग्रासलेला असतो. अज्ञानी जीवाची कीव करावी. सर्वसामान्यपणे अज्ञानी जीवाची काय करतो आपण? कीव करतो. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतात नाथबाबा, अजून कीव जर नसन करत तर सामान्य जीवासाठी नाथबाबांनी सांगितलं, काय माया गेली होती भूतापाशी. चांगलं सांगून जर कळत नसन कीव करू तर नाथबाबा सांगतात, बहुत सुकृते नरदे लादला भक्तीविन गेला अधोगती. कोट्यावधी जन्माच्या पुण्यानंतर नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर जर भक्ती नावाचं साधन हातामध्ये जर अंगीकार केला नाही तर नाथबाबा सांगतात भक्तीविन गेला अधोगती. एवढं सामान्य सरळ मार्गदर्शन केल्यानंतर जर जीवाला समजत नसत इतकं सोप्या भाषेत, तर त्याच्याही पक्षात नाथबाबा अजून हरिपाठ सांगतात, नाही तरी काय थोडी स्वान सुकुरे बापुडी त्यांची गणती. स्वान म्हणजे कुत्री आणि सुकुरे म्हणजे डुकर. तिकडे यांना उतार आणि इकडे उतार. त्याच्याही पलीकडे राहून सांगतात, धन्य माये वेली सुकृताचे फळ. किंवा काय माये गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मोडा. अरे कोटी रुपयाचा तुला जे हाती लागल्यानंतर तुझ्या मुखामध्ये जर हरीचं नाम स्मरण येत नसन तर त्याला नाथबाबा अगदी खालच्या पातळीत उतरून सांगतात, आई काय तुझी भूतापाशी गेली होती काय. म्हणजे इतक्या सामान्य खालच्या पातळीत उतरून सामान्य जीवाला संतांनी मार्गदर्शन केलं. परंतु आजचं मार्गदर्शन नाथबाबा भक्ती मार्गावर वाटक्रमण करणाऱ्या जीवाला सांगतात. भक्ती करत नाही असा एकही जीव महाराष्ट्रात नाही किंवा जगाच्या पाठीवर नाही. विचार केला तरी देवाकडे मागणं म्हणतो, देवा सापडून नको देऊ, देवा कोणाच्या हातात सापडून नको देऊ. तो देवाची मागणी करतो, तो देवाचा धावा करतो. बघा, ज्याच्याबरोबर ज्ञानोबाला सांगतात 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या, सकळ मनुष्य जात स्वभाव ताच भजनशील. आईच्या पोटात असल्यापासून हा भजनशील. म्हणजे प्रत्येक जीव भजन करत असतो. आज सकाळीच मी नानकरला सांगून होतो, प्रत्येक जीव भजन करत असतो, प्रत्येक जीव भक्ती करत असतो, पण प्रत्येकाच्या भक्तीपोटी अभिलाषा असते. आपण ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये खूप सुंदररित्या पाहिलं. भगवान परमात्मा ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन असताना सांगत असतात की अर्जुना, कोणतीही अभिलाषा जरी मनाशी धरून माझी भक्ती केली तरी मी त्याच्या भक्तीचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही. कोणती अभिलाषा जरी तुम्ही भक्तीची अभिलाषा जरी मनाशी जरी धरली तरी मी त्याच्या भक्तीतून उतराई होल्याशिवाय राहत नाही. कारण भगवान परमात्म्याचा उदार दाता आहे. उदार दाता कधी कोणाचं कर्ज ठेवत नाही. तो म्हणतो, जो जो माझं भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्याशी. जो मला ज्या भावाने शरण येतो, जो मला ज्या भावाने माझी भक्ती करतो त्या भावाने मी हेलपाटे मारायचे, सीएसटीला हेलपाटे मारायचे, कल्याण हेलपाटे मारायचे, जे सीएसटीला हेलपाटे मारायचे, असे हेलपाटे काही जन्मापासून चालू आहेत आपले सुद्धा. तो परत जाण्याचा मार्ग आहे. आलं का लक्षात? 2 मार्ग इकडे फुटतात. एक मार्ग जातो पुण्याच्या मार्गाने, एक जातो स्वर्गा पापात्मका पापे जाई, पुण्यात्मका पुण्य नरका जाई. ते म्हणतात की पुण्यात्मक मार्गाने आलेला एक मार्ग आहे, पुण्याचा मार्ग आहे. जीव भक्ती करत असताना अभिलाषा धरतो पुण्य प्राप्तीची. बघा, पुन्हा जाता येतं. तसं मनुष्य देहाच्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा जंक्शन स्टेशन प्रमाणे 3 ठिकाणी जाता येतं. एक ठिकाणी जीवाला मुक्त येत होतं, एका ठिकाणी स्वर्गाची प्राप्ती होती, एका ठिकाणी गेल्यावर नरकाची प्राप्ती होती. आता मला बसलेल्या मंडळी सांगा, फेसबुकच्या माध्यमातून ऐकणारे बरेचसे आपले साधक बंधू असतील किंवा आता समोर बसलेले माझे तुमच्यासारखे भाग्यवंत असतील, मला सांगा
पाप नरकाच्या वाटेला जाण्यासाठी कुणी भक्ती करतो असं एक तरी आहे का? नाही, मला नरकाच्या वाटेला जायचंय, मला नरकाच्या वाटेला जायचं म्हणून भक्ती करतोय असा एक पण भेटत नाही. पण त्या साईडनी असा एकही महाराष्ट्रात नाही, पण त्या दिशेने गेल्याशिवाय राहत. एक धर्मराजाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. धर्मराजाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर धर्मराजा हा कसा होता? सत्यशील राजा होता. पण सत्यशील राजा ज्या वेळेला यमधर्मापाशी त्याचा न्याय निवाडा करायच्या वेळेला त्यावेळेला धर्मराजाला कॉलर टाईट होती. धर्मराजाला वाटलं मी आयुष्यभर काही पुण्य केलेलं आहे, आयुष्यभर मी काहीच पाप केलेलं नाही. सहज आपला निघाला स्वर्गाच्या दरवाज्यातून. यमदूतांनी त्याला अडवलं. यमदूतांनी सांगितलं मला तसं जाता येणार नाही, तुम्हाला इथं पाडा वाचावा लागतो पहिला. मग पाडा वाचण्याच्या झालं काय? मग त्यांनी सांगितलं म्हणे पाडा वाचावा लागतो या ठिकाणी. मग पाडा वाचण्यासाठी त्यांनी सांगितलं म्हणे मग वाचा माझा पाडा, मी धर्मराज आहे म्हणे. मग म्हणे वाचायला घेतला चित्रगुप्ताने पाडा. चित्रगुप्ताने पाडा वाचायला घेतला. धर्मराजाचा पाडा वाचला जातो. धर्मराजा म्हणतो काय माझ्या अकाउंटला शिल्लक आहे मला सांग, मला ते फेडून टाकतो लगेच. धर्मराजाच्या पहिल्या अकाउंटला निघालं म्हणे भाऊ तुझ्यावर 2 लाख मासे मारल्याचं पाप आहे. धर्मराजा म्हणतो मी धर्मराजा आहे, अकाउंट निकी नीट बघ माझं आहे का? त्यांनी सांगितलं चित्रगुप्ताने हे तुमच्या भूतलावरचे अकाउंट नाहीत, कोणाचं अकाउंट पुढे जोडायला. इथं स्वर्गातले अकाउंट हे टाइम वेळे सकट इथं नोंद केली असते. म्हणे कधी 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 बाबा मी असं पाप कधी कधी केलं होतं सांग म्हणे. म्हणे अमुक अमुक दिवशी एक याचक तुझ्याकडं आला होता, त्याला तू काय केलं? अमुक अमुक वेळेला आलेल्या याचकाला मी 50 पैसे उसने दिले. धर्मराजा सांगितलं 50 पैसे उसने दिले, तुझं काम संपलं त्या ठिकाणी. पण पुढे काय केलं ऐक म्हणे त्यांनी 50 पैशाचं जाळं माशाचं जाळं विकत घेतलं. त्याच्यामध्ये 4 लाख मासे अडकले. 2 लाख तुझ्या नावावरून 2 लाख तुझ्या नावावर विकत घेऊ शकत नाही. धर्मराजा म्हणतो घेतल्यामुळे 50 पैसे दिल्यामुळे याला हे बरं म्हणतो पुढे काय अजून शिल्लक आहे का माझ्या नावावरती? धर्मराजाला सांगितलं पुढचं पान उचललं म्हणे तुझ्या नावावरती अर्धी गाय मारल्याचं पाप आहे. धर्मराजा म्हणतो भाऊ मी हिंदू आहे आणि माझ्या नावावरती तू अर्ध गाय मारायचं म्हणे. हो अमुक अमुक दिवशी एक कसाई गायीच्या पाठीमागे लागला होता. हो पण मी म्हटले मी त्यासाठी गायीसाठी खोटं बोललो. ठीक आहे म्हटले गायीसाठी खोटं बोललो, गायी पाहिली नाही जाता, परंतु पुढं काय केलं सांगतो, पुढं काय केलं सांगतो. म्हणे तो थकलेला भागलेला जो कसाई होता त्याला खायला घातलं. चांगलं केलं का वाईट केलं रामभाऊ? वाईटच केलं ना. कसाई थकलेला होता, त्या थकलेल्या कसाईला याने धर्मराजाने 2 घास खाऊ घातले. मग पुण्य केलं ना का नाही? एक तर पुण्य करायला गेला धर्मराजा काय पुण्य. त्या कसाईला 2 घास खायला घातले. कसाईच्या अंगामध्ये जोर आला, कसाई गायीच्या मागे पळाला, गाय मिळाली, गाय कापली ना अर्धी गाय धर्मराजाच्या नावावर नोंदली. सांगायचं तात्पर्य काय? पाप पुण्य जोडता जोडता जीवाकडून कधी कधी पापही जोडलं जातं. म्हणून पाप आणि पुण्य हे दोन्ही वाटा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्यात 9व्या अध्यायामध्ये. पाप आणि पुण्य वाटा चोरांच्या. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सकाळीच मी सांगितलं आरटीओ खात्यामध्ये लायसन काढला किती पैसे जातात नियमानुसार? 100-200 रुपयाचा व्यवहार आहे. 100-200 रुपयामध्ये तुम्हाला पक्क लायसन काढून दिलं. पण आपण त्याच्या मोबदल्यात किती पैसे देतो? शिवाय आपले कागदपत्र ओके असतात. कागदपत्र ओके झाल्यानंतर सुद्धा आपण वरून काही पैसे देतो. याचा अर्थ आपण काही वर दक्षिणा देतो आहे का नाही? ती दक्षिणा कशासाठी देतो? तर आपलं लायसन मिळण्यासाठी. तसं पुण्य करणारा माणसाची अभिलाषा असते महाराज. पुण्य करणारा माणूस हा कुठल्या ना कुठल्या अभिलाषा पोटी पण भक्ती करत असतो. तसं नरदेव आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबा सांगत असतात की जीव 3 मार्गाने भक्ती करू शकतो. एक पुण्याच्या मार्गाने जाऊ शकतो, पण पुण्याचा मार्ग माझ्यापर्यंत येत नाही. भगवान परमात्मा अर्जुना सांगतात सगळे मार्ग माझ्यापर्यंत येतात, पण माझ्या स्वरूपामध्ये येणारा एकमेव मार्ग आहे. काही करावं सांगावं लागत नाही, ऑटोमॅटिक घडतात. पुण्य करण्यासाठी सत्कर्म आता आपण जे जे काही करतो सगळे पुण्याची साधने आहेत महाराज. सगळं बघा, सकाळी उठल्यानंतर देव चोळणे, देव धुणे सात्विक कर्म आहे, भक्ती नाही. सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालणे हिंदू धर्माची संस्कृती. ती आई वडिलांचं दर्शन घेणं ही हिंदू धर्माची संस्कृती. ही भक्ती नाही. भक्ती याच्यापेक्षा वेगळी. आणि मग भक्ती याच्यापेक्षा वेगळी म्हणजे काय की ज्याला आता आपल्याकडे साधा विचार आहे. आपल्याकडे माणसाला ओळखल्यानंतर रामराम करतात का बिगर ओळखीच्या माणसाला रामराम करतात? ओळखीच्या माणसाला. मग आपण ज्याला हाक मारतोय त्याचं नाव तर किमान आपल्याला माहित असलं पाहिजे आहे काय? ज्याला आपल्याला हाक मारायची, ज्याच्याकडून आपल्याला जन्म मृत्यूचा फैसला करून घ्यायचा आहे, ज्याच्याकडे आपल्याला पुन्हा आता बघा प्रत्येक जीवाच्या मागे लागलेली एकमेव दुःख काय?
पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, किती वेळा परत परत जन्माला येणं, परत परत मरणे, परत परत जन्माला येणे आणि परत परत मरणे. याच्यावरती संतांनी एक नियोजन काढलं. संतांनी सांगितलं, एकांतामध्ये बसले, सर्व सिद्धांत शोधले, अगदी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं मंथन केलं, त्याच्यामध्ये आत्मबुद्धीचा प्रकाश टाकला आणि त्याच्यानंतर निवडून काढलं ते साधन. काय साधन? तर हरीचं नाम, हरिनामाचं साधन काढलं आणि त्या साधनेच्या योगानं सांगितलं जीवाला की बाबा रे, या जीवाने त्याचा अंगीकार केल्यानंतर, याला या मार्गाने गेल्यानंतर जो माझ्या, बघा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, मने वाच्या करणी जयांची भजने देवाची वाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाली. बघा, मला सांगायचं तात्पर्य काय की भक्ती करण्याचा उद्देश फक्त एकच असावा. कशासाठी? स्वर्गप्राप्ती नाही. स्वर्गप्राप्तीचं अजून एक उदाहरण ज्ञानोबा या ठिकाणी सांगत असतात, सगळे पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यूलोक. बघा, स्वर्गाच्या मार्गाने, पुण्याच्या मार्गाने आपण जर गेलो तर काय प्राप्त होईल? काय प्राप्त होईल? मग सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगत असतात की तुम्ही मनामध्ये कशाची अभिलाषा करून जरी भक्ती केली तरी मी त्याचं फळ देतो. एखाद्याने सोन्याचा मेरू पर्वत मिळावा ही अभिलाषा धरून जरी भक्ती केली त्या पद्धतीनं, तरी भगवान परमात्मा सांगतो मी त्याची भक्ती पूर्ण करू. मग पुण्यात्मक साधनानं जीवाला स्वर्ग प्राप्ती होते. स्वर्ग प्राप्ती नाही तर जीवाला इंद्रपद सुद्धा मिळतं. इंद्र आपली खुर्ची उठतो, त्याला खुर्ची बसायला देतो, एवढं सुद्धा प्राप्त होतं. पण कुठपर्यंत? कल्याणला तिकीट काढतो, प्रवास कुठपर्यंत भाऊ? जोपर्यंत 10 रुपयाचं तिकीट लागू पडतं तिथपर्यंत प्रवास. एकदा 10 रुपयाच्या तिकिटाची स्टेज संपली, 11 रुपयाची स्टेज चालू झाली, ती कंडक्टर खाली उतरवतो नाही तर पुढचं तिकीट काढायला होतं. पुढचं तिकीट काढायला पैसे नसतील तर खाली उतरावं लागतं. तसं जोपर्यंत पुण्याचं भांडवल आहे, जोपर्यंत पुण्याचं भांडवल आहे तोपर्यंत स्वर्ग प्राप्ती आहे, तोपर्यंत इंद्रपद आहे. आणि एकदा जर का पुण्याचं भांडवल संपलं की पुन्हा लाद घालून बाहेर काढलं जातं, जन्माला यावं लागतं. माऊली ज्ञानोबा यांनी 9व्या अध्यायामध्ये एक उदाहरण दिलेले, जैशी वेश्याभोगी कवडावेची तरी दारही चेपून येते याची. या लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांग. ज्ञानोबा यांनी एक सुंदर उदाहरण त्याच्यामध्ये दिलं. ते म्हणतात एखादी वेश्या असते, वेश्या कुठपर्यंत आपल्याला हवा हवं, आपल्याला आपलं आपलं असं करते, जोपर्यंत आपला पैसा आहे तोपर्यंत ती वेश्या आपल्याला हवा हवं असते. एकदा पैसा संपला की ज्ञानोबा सांगतात लाट टाकते बाहेर काढते. तशा पद्धतीने पुण्याची प्राप्ती करणाऱ्याला सुद्धा जन्म मरण बाद होत नाही, त्याला सुद्धा परत परत जन्माला यावं लागतं. फक्त ते उच्च पूर्ण जन्माला लागतं, पण जन्म मरण ठरलेलं अटळच आहे. बघा, ठरलेलंच आहे. मग भक्ती करायची कशासाठी? वारंवार जन्माला येणे आणि वारंवार जन्म मरणे. याच्यासाठी आतापर्यंत नाथबाबांनी 19 अभंगामध्ये हरी मार्गदर्शन केलं. 19 अभंगामध्ये हरीची व्याप्ती सांगितली. आजच्या अभंगामध्ये नाथबाबा हरिपाठाच्या 20व्या क्रमांकाच्या अभंगाच्या पहिल्याच्या ओळीतून सांगतात, बापा हो, तुम्हाला बाप म्हणून संबोधतात आणि सांगतात की आतापर्यंत जे मार्गदर्शन केलं आता त्याची अंमलबजावणी करा. आणि अंमलबजावणीसाठी तुमच्या पुढे हात जोडून संत सांगत असतात, करा रे बाप हो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. पहिल्या ओळीचा आपण विचार करूया. नाथबाबा सांगतात, करा रे बाप हो साधन हरीचे का हरी. करा रे बाप हो साधन हरीचे का हरी. म्हणजे हरी म्हणायला सांगत असतील का नाथबाबा? हरी आणि हरीच्या साधनामध्ये काही फरक असेल का? आपण शुद्धीवर असताना सुद्धा व्याकरणाचा नीट अभ्यास करत नाही, शुद्धीवर असताना सुद्धा व्याकरण नीट ऐकत नाही. संतांचं व्याकरण समजून घेतलं सुद्धा अगदी सुव्यवस्थितपणे त्याचं व्याकरण मांडतो. मला सांगा, एखादा दारुडा माणूस जर गाडीवर चालला, मोटरसायकलवर चालला, सायकलवर चालला, तो चुकून सुद्धा म्हणतो का मी मोटरसायकल आहे, किंवा चुकून सुद्धा म्हणतो का मी सायकल आहे. तो सांगतो सायकल माझी आहे, मी सायकलवर स्वार आहे का नाही. तो सांगतो काय, सायकल माझी आहे, म्हणजे सायकल वेगळी आहे आणि तो वेगळा आहे. तसं या ठिकाणी नाथबाबा सांगत असतात, करा रे बाप हो साधन हरी नाही, हरीचे शब्द वापरतात. मग हरी आणि हरीचं साधन वेगळं असेल का एकच असेल? मला हरी आणि हरीचं साधन म्हणजे हरी म्हणायचं का? हरी हरी म्हणणाऱ्याला सुद्धा जन्म मरण सोडत नाही. विदेही संत शांतामाईंचा एक अभंग आहे, ते सांगत असतात, हरी हरी म्हणती सारे, कितीदा जन्मे कितीदा मरे.
हरी हरी म्हणणाऱ्याला सुद्धा जन्म मरण चुकत नाही ते म्हणतात. हरी हरी म्हणती सारे, कितीदा जन्मे कितीदा मरे. सगळा घोटाळा केला ना महाराज संतांनी, अगदी व्यवस्थित लिहून ठेवले. पण घोटाळा केला ते इथल्या व्यासपीठावरच्या मंडळींची. काना मात्रा वेलांटाचा सगळा उद्योग करून ठेवला आणि नको ते व्याकरण आपल्या डोक्यामध्ये घातलं. शांती ब्रह्म विदेही संत संतामाई सांगत असतात की हरी हरी म्हणणाऱ्याला सुद्धा जन्म मरण चुकत नाही. ते सांगतात हरी हरी म्हणती सारे, कितीदा जन्मे कितीदा मरे. एक हरी नाम घेता, हरे जन्म मरणाची वार्ता. ते म्हणतात एक हरी नाम जर घेतलं ना की मग त्याच्यात निकाल लागल्याशिवाय राहत, त्याच्या जन्म मृत्यूचा निकाल लागल्याशिवाय राहत नाही. विदेही संत संतामाईंचा अभंग आणि नाथबाबांचा अभंग अगदी सारखाच अभंग आहे. ते म्हणत असतात की करा रे बाप हो साधन हरी नाही, हरीचे साधन करा. मग हरी आणि हरीचं साधन वेगळं असेल का नाही? आता हरी आणि हरीचं साधन, हरी हरीच्या साधनापासून वेगळं असेल का नाही? वास्तविक जर चांगला विचार केला तर हरी हरीचं साधन एकच आहे, पण हरी नाही. हरी नाही. हा तर मला सांगा, तुमचं नाव राम आहे, बरोबर आहे? तुमचं नाव राम आहे, मला बोट लावून दाखवायला राम म्हणतात, आहे का नाही? मग हरीचं नाम आणि नाव या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. हरी हे नाव आहे आणि हरीचं साधन हे नाम आहे. चांगल्या गोष्टी विचार करतात. शब्द वापरायचा आहे का नाम शब्द वापरायचा आहे? हरीचं साधन म्हणजे नाम आहे. इथं हरीचं नाव म्हणतात. मग हरी हे नाव आहे आणि हरीचं साधन हे नाम आहे. नावातला फरक सांगतो. साखर डोळ्याने दिसते, साखर आपल्या डोळ्याने दिसते. साखरेच्या अंगी असणारी चव डोळ्याने दिसते का महाराज? जे डोळ्याने दिसते त्याला एक आकार आहे, त्याला एक, आणि आकाराला नाव जे ठेवलेले आहे त्याला नाव असं म्हणतात. आकाराला जे ठेवतंय त्याला नाव असं म्हणतात. आणि जी वस्तू आकाराशिवाय, आकारामध्ये ठरलेल्या वस्तूला तिचा अविभाज्य अंग आहे, जिचा स्वभाव गुण आहे, ते गुणातीत असणारी वस्तू डोळ्याला दिसत नाही, त्या वस्तूला नाम असं म्हणतात. बघा, 9व्या दिवशी 12व्या दिवशी तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव ठेवलं. काय ठेवलं? या प्रकृतीला, या देहाला ठेवलेलं नाव आहे. माऊली ज्ञानोबा 17व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकामध्ये सांगत असतात, उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविले नी नावे ओ देतो. जे नाव त्याला 12व्या दिवशी देतं त्याला नाव असं म्हणतात. आणि त्या देह आणि जीव आणि शिव, जीव आणि आत्मा, तुम्ही देह की आत्मा? तर देह तुमचा आहे, पण तुम्ही आत्मा आहात. तसं साखर आणि साखरेची चव, गोडी, साखर आणि साखरेची गोडी एकापासून भिन्न आहे का? साखरेची गोडी नंतर आली, साखर पहिलीत आली. ज्या वेळेला साखर तयार झाली त्यावेळेला गोडी तिच्या अंगात आली. गोडी हा साखरेचा गुण आहे. गोडी हा साखरेचा गुण आहे. तो डोळ्याने दिसतो का गोडी? मग त्याच्यासाठी काय करावं लागते? त्या गुणाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतं? साखर खाऊन पाहावी लागते. आणि खाऊन पाहिल्यानंतर जो अनुभव येतो त्या अनुभवाला काय म्हणतात? ते नाम आहे. ते त्या साखरेचं खरं स्वरूप आहे. साखर कशी आहे? गोड आहे. स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावरती किंवा स्वरूपाचा अनुभव आल्यावर तुम्ही म्हणता का? न अनुभवताच म्हणतात. मग ज्या गोष्टीमुळं हरीचा अनुभव येतो ते हरीचं साधन आहे. म्हणून त्या साधनाबाबत नाथबाबा सांगत असतात. आतापर्यंतच्या 19 अभंगामध्ये नाथबाबांनी यथायोग्य मार्गदर्शन केलं आणि यथायोग्य मार्गदर्शन केल्यानंतर नाथबाबा सांगत असतात, आता करा रे बाप हो साधन हरीचे. एक हरीचं साधन जर नसेल तर बाकी काही कामाची नाही. अगदी सांगतात, ते सांगत असतात की जेणे नवे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही, झणी करणीचे करू नका. ते म्हणतात एक हरीचं साधन सोडलं तर बाकी सगळी साधनं जी आहेत ना ती काहीच कामाची नाही. ती पाप आणि पुण्य जोडण्याची साधने आहेत. त्याच्याने जीवाला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, परत परत जन्माला मरणाचा फेरा त्याच्या वाटेवर आल्याशिवाय राहणार. म्हणून या ठिकाणी नाथबाबा सांगत असतात की बापा तुम्हाला काय करायचंय? हरी नाही म्हणायचं, हरीच्या साधनाचा अंगीकार करायचा. आणि हरीच्या साधनाचा अंगीकार करण्यासाठी सामर्थ्य फक्त मनुष्य देहाच्या अंगी आहे. इतर योनियाच्या ठाई हा विचार नाही. आता आपल्या सगळ्याची लाईव्ह प्रवचन सेवा चालली, ही माणसांसाठी चालू आहे का जनावरांसाठी चालू आहे? माणसांसाठी चालू आहे. माणसं कीर्तन प्रवचनाला येऊन बसतात, जनावर कीर्तन प्रवचनाला येऊन बसत. 4 पायाचं कुत्र कधी आणून बसलंय का? चला आज लई प्रवचन छान चालले, जाऊन बसावं.
म्हणून एक नर साधनाचा अनुभव येतो. म्हणून या नरदेहाला नाथबाबा सांगत असतात की बाबा तुला या साधनाचा अंगीकार करायचा आहे आणि या साधनाचा अंगीकार करून तुझ्या मागे लागणारे 83,99,999 जन्माचं गाठोड. आता आपण काही साधं गाठोड घेऊन आलं का रामभाऊ? आपल्या आता जे आपण करतो, आता जे आपल्या वाट्याला येतो, आता आपल्या जन्माचं पाप आणि पुण्य आणि ते गाठोडे घेऊन आपण जन्माला आलो. आता या आल्यानंतर, या जन्मात आल्यानंतर त्याची काय करायची? आपला विल्हेवाट लावायची. आणि विल्हेवाट लावण्यासाठी हा नरदेह, बहुत सुकृते नरदेह लादला. कशासाठी? पाप पुण्य समान झाल्यानंतर हा जो मनुष्य जन्म मिळतो, तो मनुष्य जो याच्यासाठीच मिळतो, हरीचं साधनाचा अंगीकार करण्यासाठी. मी सकाळी सांगितलं नानकर्म बघा, त्याचा हा नरदेह फक्त एकाच गोष्टीसाठी मिळालेला आहे. एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्या जन्म नरदेहामध्ये आल्यानंतर शोधायचंय. कशाचं काय उत्तर शोधायचंय? आहे मी हा कोण, करावा विचार. फक्त मी कोण एवढा शोधायचा. मग तुम्हाला सांगितलं तुमच्या देहाला रामभाऊ म्हणतात, पण रामभाऊ बोटाने दाखवता येत. रामभाऊ ह्या देहाला ठेवलेलं नाव आहे. मग या देहाच्या आतमध्ये जो क्रिया करून घेतो, जो हे हाताला चालवतो, पायाला चालवतो, डोळ्याला दृष्टीला दाखवतो, डोळ्याच्या दृष्टीने तुम्हाला दिसण्याचा साक्षात्कार होतो, बोलण्याची क्षमता तुमच्या अंगामध्ये येते, हे जे काही शरीरात चालतो ती शरीरात चालणारी शक्ती म्हणजे हात, भगवान परमात्मा. आणि तो भगवान परमात्मा ओळखण्यासाठी जे साधन वापरतात, एकदा त्याची ओळख झाल्याशिवाय जीवाचं जन्म मरण टळत नाही. बाकी काही साधनं करा तुम्ही. आतापर्यंत आपण जे जे काय करतो ती सगळी भक्तीच्या नावाखाली, नाथबाबा अजून सांगतात हे सगळे अघोरी भक्ती आहे. आपण सगळे काय करतो? ही अघोरी भक्ती करतो. भक्तीच्या नावाखाली आपलं चालेलं अवडंबर आहे. इतक्याही पलीकडे जाऊन नाथबाबा सांगत असतात. ते म्हणतात सर ही भक्ती नाही, भक्ती याच्यापेक्षा वेगळी. भक्तीची एकमेव स्वभाव व्याख्या म्हणजे एक, कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता भगवंताच्या नामाचं चिंतन करणे, याला भक्ती असं म्हणतात. याच्याशिवाय अन्य दुसरी भक्ती नाही, याच्याशिवाय दुसरं साधन नाही. आणि याच एका साधनाच्या साह्यानं आपण आपल्या आतमध्ये असणाऱ्या तैसा हृदयामध्ये मी रामू, किंवा या देहामध्ये असणारा मी अमुक आहे ऐसी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू मेगा एरवी सर्वांच्या हृदय देशी. मी अमुक आहे ऐसी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू मेगा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो भगवान परमात्मा अंश रूपानं सुद्धा का म्हणायचं? तर पहा, आपण गंगा आणतो आपल्याकडं. सकाळी सांगितलं आपण गंगा पूजन करतो, बरोबर आहे. आपण तीर्थयात्रा करून आल्यानंतर काय करतो? गंगा पूजन करतो. गंगा पूजन करतो तो गंगेची जाऊन पूजा करतो का गंगेच्या आलेल्या पाण्याची पूजा करतो महाराज? हाय का नाही? म्हणजे गंगेच्या पाण्याचा अंश भाग जो आपल्याकडे आलेला आहे त्याची आपण पूजा करतो, बरोबर ना? तसा भगवान परमात्मा या विश्वामध्ये जो नटलेला आहे, देव नटला नाना पै भरोनी उरला चराचरी, भक्तासाठी प्रगटला त्यांचा फार वाईला. हा जो विश्वामध्ये भरलेला भगवान परमात्मा आहे, तो अंश रूपानं आपल्या प्रकृतीचा अंगीकार करून तो आपल्यामध्ये नांदतोय. त्याला एकदा ओळखल्याशिवाय, त्याला ओळखून घेतल्याशिवाय आपल्या मागं लागणारं हे भवबंधनाचं दुःख आहे, जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे, हे टळणार नाही. आणि हे टाळायचं असन तर नाथबाबा सांगतात, करा रे बाप हो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, बाकी काहीच कुटाने करू नका, बाकी काहीच कुटाने करू नका. मार्गशीर्ष महिना आला तर ते देखावे सुद्धा कुठं आणू नका, त्याचे सुद्धा सांगतात. आमच्याकडे कसं माहितीये का? आमच्याकडे देव, मी नेहमी सांगत असतो, आपल्याकडे देव आकारात पाहिजे सवय लागली देवाला, आकारात. आपले देव कसे सांगतो तुम्हाला? देव एवढा व्यक्त रूपाने नटलेला आहे महाराज, त्याला ह्या चामड्याच्या डोळ्याने पाहणं शक्य नाही. त्याला पाहण्यासाठी जी दृष्टी आहे ती या साधनाच्या अंगीकार केल्यानंतर ही दृष्टी प्राप्त होते. ज्ञान दृष्टी अवलोकिली, जी पाहण्यासाठी भगवान परमात्मा सांगतात, तुला जे पाहण्याची दृष्टी आहे ती दृष्टी तुला माझी ओळख करून देण्याचं जे साधन आहे त्याला भगवंताचं नाम असं म्हणतात. ते नामाचा साक्षात्कार झाल्याशिवाय मी कसा आहे तुला कळणार नाही, नाहीतर चामड्याच्या डोळ्याने मी दिसू शकत नाही. मला सांगा, आमचे धनराज बाबा सांगत असतात, आकाशामध्ये उडणाऱ्या विमानाचा फक्त आवाज येतो, पण दिसतं का डोळ्यांनी? त्या चामड्याच्या डोळ्यांनी आकाशातलं विमान दिसतं का? चिवचिव चिवचिव करणारं पाखरू आकाशामध्ये जर गिरट्या घालत असेल तर डोळ्याच्या ह्या चामड्याच्या डोळ्याने ते पाखरू दिसत नाही महाराज. एखाद्या गवतीच्या गंजीमध्ये जर सुई पडली तर ती या चामड्याच्या डोळ्याने दिसत नाही.
आणि आपण या चांबड्याच्या डोळ्याने देव शोधायला निघालो, आहे का नाही? या चांबड्याच्या डोळ्यानं आपण देव शोधायला निघालोय. भगवान परमात्मा सांगतात या चांबड्याच्या डोळ्याचा तिथं उपयोग चालत नाही. या डोळ्याच्या ठिकाणी असणारी ज्ञानदृष्टी जी आहे ती ज्ञानदृष्टीची ओळख करून देण्याचे जे साधन आहे त्या साधनाचा अंगीकार नाथ बाबा सांगत असतात की करा रे बाप हो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, बाकी काही कुटाणा करू नका, बाकी तुमच्या सगळ्या भानगडी करू नका. तीर्थयात्रा करणे, बघा ना, पुण्य प्राप्तीचं साधन जे आहे, पुण्य कशासाठी प्राप्त करायचे हे गोष्टी पण समजून घ्या. पुण्य कशासाठी प्राप्त करायचे? पुण्य पाप पुण्य समान होतात, जन्मा येतो प्राण. आता तुम्हाला नरदेह मिळालाय, पाप पुण्य समान झाल्याशिवाय मिळालंय का नाही? मिळालंय का? आहे का नाही? पाप पुण्य समान झालं तर तुम्हाला काय करतंय? त्या ठिकाणी नरदेहाची प्राप्ती आहे. आता तीर्थाटन करायचं कशासाठी करायचं? तीर्थाटन कशासाठी करायचं? त्या ठिकाणी साधू संतांनी जे तीर्थाटन केलं त्या तीर्थावरती कुणीतरी साधू जो या साधनाची ओळख करून देणार आहे तो कुणीतरी आहे, त्या आसन त्या ठिकाणी तीर्थाटनावर जाऊन त्याला शोधायचं आहे. आपण तीर्थाला गेल्यावरती करतो का? तीर्थाला गेले, आपले दिंडीला गेले तरी नीट सरळ येते नाही. दिंडीला गेले तर खुळखुळे ब्लँकेट हे घेऊन चालतील. आमचे तुकोबाराय देव शोधायला गेले होते, पंढरपूरच्या वाऱ्या गेले. तुकोबाराय सांगतात तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबाराय सांगतात तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. देव शोधण्यासाठी नवे नवे देव शोधण्याचं जे साधन आहे ते साधन ज्याच्याकडून प्राप्त होणार आहे असा साधू शोधण्यासाठी तीर्थावरती असेल, या कारणासाठी तीर्थाटन करायचं. नाहीतर तीर्थाटन करणे म्हणजे भक्ती नाही. मगाशी सांगितलं सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे आमची हिंदू धर्माची संस्कृती आहे. आई वडिलांचं दर्शन करणं हिंदू धर्माची संस्कृती, ही भक्ती नाही. सकाळी देव चोरणे, फुकटचा टाइमपास करणे, अगरबत्ती ओवाळणे, साधू संत सांगत असतात पैशाचा धूर करणे, ही भक्ती नाही. भक्ती फक्त एकच आहे, ज्या योगानं मला जाणण्याचं साधन आणि त्या साधनामध्ये तुम्ही विलीन होणे, याला जे बघा. आता आपली भक्ती चालली कशी? देव एकीकडे ना आपण एकीकडे, देव एकीकडं आणि आपण एकीकडं. संसारामध्ये पती आणि पत्नी लांब राहिल्यानंतर संसार होतो का आपल्याकडे? संसारामध्ये लग्न झाल्यानंतर लग्न करायचं आणि वराडाचा ट्रम्प घेऊन तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर लग्न झालं आणि संध्याकाळच्या नवरीबाईला सांगायचं टाटा निघालो माझ्या गावाला. अशाने संसार होईल का? लग्न झाल्यानंतर आपण नवरीला घेऊन यावं लागतं, ही आपल्याकडची संस्कृती. एकत्र आल्यानंतर नांदतात, वर्ष 2 वर्ष नांदल्यानंतर त्यांच्या संसाराची वृद्धी होते का नाही होत? आहे का नाही? वर्ष 2 वर्षानंतर त्या संसाराचा अनुभव, त्याच्या संसाराचा साक्षात्कार होतो, त्या संसारामध्ये सुद्धा साक्षात्कार होतो आणि आईपणाचा साक्षात्कार होतो किंवा त्याच्या संसारामध्ये. मग भक्ती आपला देव एकीकडे ना आपण एकीकडे. चला जाऊन येऊ देवाला, चला जाऊन येऊ. आमचे दादा सांगत असतात चला जाऊन येऊ देवाला. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात देव तुला सोडून नाही, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्मा सांगतात असतात अर्जुनाला, अर्जुना तुला सोडून आणि या मला सोडून तू नाही, तुला सोडून मी नाही. पण तुझं कर्म असं आहे की तू मी होत नाही, तू मी होत नाही. जीव आणि शिव याचं एकात्म साधन याला भक्ती म्हणतात. हा जीव आणि याच्या अंगी असणारा जो शिव आहे, ज्याच्या शिवाशिवाय सर्व क्रिया या शरीराच्या घडतात, या दोघांचं एकीकरण होणे याला भक्ती म्हणतात. आणि ते ज्या साधनानं होतं तिथं गणगोळ्या कामाला येत नाही, तिथं अगरबत्त्या कामाला येत नाही. या ठिकाणी सांगत असतात नाथ बाबा करा रे बाप हो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. असं कोणतंही साधन करू नका. ते दुसऱ्या चरणात सांगतात येणे नव्हे जन्म यमाची यातना. बाकी कोणत्याही साधनाचा अंगीकार केला तर ते म्हणतात यमाची यमयातना आहे. येणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काय. आणि मग ते तिसऱ्या चरणामध्ये सांगत असतात की सर्व साधनाचे सार, नाना साधना. आपण आतापर्यंत जेवढी भक्ती करतो ना, बघा एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात नाना साधनांच्या केल्या कटकटा, त्यानं पवती याची दारवंटा. आपण आतापर्यंत भक्तीमध्ये जे जे काही करतो ना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या भगवंताच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. नाना साधनांच्या केल्या त्यानं पावती याची दारवंटा, आहे का नाही? त्या सांगत असतात ना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या भगवंताच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. मग देव भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचणे तर लय पुढचा विषय महाराज. आणि भगवंताच्या स्वरूपात पोहोचण्याचं असेल तर त्याला एकमेव साधन, ते सांगतात हरीचं साधन. आणि जे साधन आहे त्या साधनाचे सार, सर्व साधनाचं सार. मग सांगितलं साधू संतांना तुमच्या कळवळा आला,
जीवाचा कळवळा फक्त दोनच लोकांना येतो, एक संतांना आणि एक आईला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती, ऐसे संत जगी क्रिया करून दावी ती आपली. त्या संतांना तुमचा कळवळा. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत अवलोकिले आणि निवडून काढले ते सर्व साधनाचे सार. ते म्हणत असतात साधनाचे सार मंत्र बीज. आता नाव आणि नाम याच्यात आपण घोटाळा करून ठेवला. मी सकाळी सांगितलं नाव आणि नाम, मगाशी सांगितलं देहाला ठेवलेलं आहे ते नाव आहे, देहाला ठेवलेलं आहे ते नाव आहे. ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीत बघा, आपण प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकत असतो, प्रत्येक कीर्तनामध्ये बाबा सांगून जातात प्रत्येक जीव आईच्या पोटामध्ये असताना भजन करत होता. प्रत्येक जीव भजन करत होता. जन्माला आल्यानंतर माणूस बोलायला शिकतो का? आईच्या पोटातच शिकतो. ओ आई बाराखडी बाहेर आला शिकतो ना. मग आईच्या पोटामध्ये असताना जर जीव भजन करत असेल तर तो काहीतरी बडबड करत असेल का नाही? काहीतरी बोलत असेल का नाही? मग बोलत असेल तर तो शब्द काय असेल? त्या साधनाच्या बळावरती आपण भगवान परमात्म्याला वचन देऊन आलो, एक वेळ दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा, हे जे मी आईच्या पोटात ना, या प्रतिकूल परिस्थिती मी जी करतोय ना, तेच बाहेर आल्यानंतर करीन, दुसरा कुटाणा करणार नाही. आणि त्या ज्या नामाची आपण साधना करत होतो त्या साधनेला बोलून भगवान परमात्मा आपल्याला त्या गर्भीच्या यातनातून मुक्त करतो आणि भूतलावर आणतो. आता भूतलावर आल्यावरती कर्माचे भोग बोलून नष्कर्म स्थितीमध्ये जायचंय किंवा सर्व कर्माची बेरीज एक शून्य करायची आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. तर साधन तेच लागेल का दुसरं लागेल? आता सर्जीने भाऊ, तुम्ही घराला कुलूप लावून आला आहे का? घराला कुलूप लावून आला, चावी बरोबर आणली का ठेवून आली? बरोबर आणली. आता परत गेल्यावरती ज्या कुलपाने जी चावी लावलेली आहे त्याच चावीने कुलूप खोलणारे का शेजारची दुसरी चावी घ्यावं लागेल? मग आता असताना जीव जे भजन करत होता त्याच भजनाच्या बळावरती त्याला भूलोकाचं किंवा या सृष्टीतलावर आला. आता इथून जर त्याला मुक्त व्हायचं असेल तर चावी वेगळी लागेल का तीच लागेल आईच्या पोटामध्ये असतील? आहे का नाही? हा विचार करण्यासाठी नाथबाबा सांगत असतात, बाप हो करा रे बाप हो साधन. त्याच चावीने संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. संतांच्या त्याच चावीने कुलूप खोलणार आहे. इतर चावी वापरून चालत परफेक्ट तीच चावी. इतर चावी कुलपाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या दुसऱ्या चावीला तर एखादी चावी बरोबर असेल ठीक नाही तर आतमध्ये उडून बसायची. म्हणून ते सांगतात येणे नव्हे जन्म यमाची साधनाचे. ती जी वापरली ना चावी ना, जिच्या चावीचा वापर करून तुम्ही या भूलोकावर आलात ना, त्याच चावीच्या योगानं तुम्हाला इथून पुन्हा मुक्त व्हायचंय. आणि मुक्त होण्यासाठी ते सांगत असतात करा रे बाप हो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. म्हणून ते सांगत असतात की या सर्व साधनाचे सार मंत्र बीज आत्मतत्व धरी तोची. बघा, संतांचा अवलोकन. सगळे भक्ती करत असतात पण परफेक्ट भक्ती करत असताना निकाल एकाच असला. आता बघा, काही जणी 12वीचा निकाल लागला, 10वीचा निकाल लागला. 10वीचा निकाल 12वीचा निकाल लागल्यानंतर मला सांगा सगळेजण पास होणार आहेत असं गृहीत धरलं आपण. 100% निकाल लागला, सगळेजण पास होणार आहेत. टीव्हीवर नाव सगळ्यांचं येणार आहे का? एकाच येणार आहे. ज्याने विशेष प्रकारची काहीतरी भक्ती केलेली आहे, ज्याने विशेष प्रकारचा काहीतरी अभ्यास केलाय, तोच एकटा काय होणार आहे? टीव्हीवरती येणार आहे. तसेच नाथबाबा सांगत असतात की सगळेजण भक्ती करत असतात पण ते सांगत असतात साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. हे साधन जे आहे हे साधन नाथबाबा सांगत असतात भाग्यानं मिळतं. मग सांगितलं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत पुण्याचा वापर फक्त कशासाठी होतो की पुण्याच्या योगानं तुम्हाला नरदेव मिळाला. पुण्याच्या योगानं तुम्हाला त्या साधनाची वाट दाखवणारा जो साधू मिळेल, त्या साधनाचा सार अंगीकार करणारे हे असे साध महात्मे जीवनामध्ये लागतील. कशा ते मिळण्यासाठी सुद्धा काय असावं लागतं? पोटजन्माचं पुण्य असावं लागतं. आणि एकदा जर ते पुण्य असेल तर मग जीवनामध्ये संत श्रीपाद बाबा, संत रामदासांसारखे साधू जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि आल्यानंतर साधूकडे काय मागावं एवढं सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे.
आपले लोक साधू, बाबा केसचा निकाल लागत नाही, बाबा बरेच वेळ पिढा मागे लागली. प्रत्येक जीवाच्या मागे लागल्या पिढेचं निरसन करण्यासाठी साधू असतो. आपल्या संसारातल्या पिढ्याचे निरसन करण्यासाठी साधू नसतो. गंडे दोरे देणारा साधू नसतो. एका अर्थात एका शब्दाचे लाख अर्थ सांगणारे साधू नसतात. साधू किंवा संत नसतात किंवा सद्गुरू नसतात. संत आणि सद्गुरूची व्याख्या एकच आहे महाराज. सत्य गुह्य जीवाच्या चित्तामध्ये रुजवतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि सद्गुरू फक्त एवढंच मार्गदर्शन करतात, ज्या साधनाच्या योगानं जीवाच्या मागाला कोट जन्माचं जन्मला येणं आणि मरण हे जे भव दुःख आहे, या भवदुःखाचे विल्हेवाट लावण्याचं साधन देण्याचं कार्य फक्त सद्गुरू करत असतात. सद्गुरू इतर काही काम करत नसतात. बाकी काही नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचून संतांना बाकी काहीच गरज. तुमचं तुम्ही किती कमवता आणि तुम्ही किती रुपयाचा तुमचा प्रपंच आहे आणि तुम्हाला किती रुपयांची तुमची प्रॉपर्टी याची घेणं देणं नसतं. संतांना फक्त एकच घेणं देणं असतं, नामस्मरण. नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग संत सांगत नसतात. बाकी जे सांगत असताना नाड्या पुढे येणारे ते काय असतात, मांत्रिक असतात. एका अर्थाचे लाख अर्थ, एका शब्दाचे लाख अर्थ करून सांगणारे हे प्रवचनकार कीर्तनकार असतात. परंतु संत जीवाला आता जन्मा नाही येणे ऐसे केले फक्त संतच करू शकत असतात. आणि त्याच संतांकडून हे साधन देत असतात मिळतं. म्हणून या ठिकाणी नाथबाबा सांगत असतात की बाबा माझ्यापर्यंत ती मी त्या मार्गाने गेलो आणि मी त्या मार्गाने गेल्यानंतर जनार्दन स्वामीची मला गाठ पडली. आणि जनार्दन स्वामीची गाठ पडल्यानंतर ते साधन माझ्या जीवनामध्ये आलं. आणि जीवनामध्ये आलेल्या साधनाचं महत्व किती नाथबाबा बघा चौथ्या चरणात सांगतात. ते म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. बघा एक हरिनाम जपता घडे. एक हरिनाम जपल्यानंतर ना कोट्यावधी जन्माचं जे पुण्य किंवा आहे, कोट्यावधी जन्माचं कोट्यावधी यज्ञ केल्याचं जे पुण्य आहे ते एक हरिनाम जपता घडे. बघा एका हरिनामाची ताकद नाथबाबा सांगत असतात. एका हरिनामाची ताकद ज्ञानोबा सुद्धा एका हरिनामाची ताकद सांगत असतात. बघा एका हरिनामाची ताकद सांगत असताना ज्ञानोबा एक दृष्टांत म्हणतात. ते म्हणतात भला मोठा कापराचा ढीग जाळायचा आहे. कल्पना करायची आपल्याला की ट्रक भर कापूर, किती टनाचा ट्रक असतो, 15-16 टनाचा ट्रक असं गृहीत धरा. 15-16 टनाचा ट्रक जाळण्यासाठी, कापराचा ट्रक जाळण्यासाठी काळीपेटी लागतील आपल्याला. एक काळीपेटी, एक काळीपेटी सुद्धा लागायची नाही महाराज, एक काडी लागल. एका माचीस मध्ये जर 50 काड्या असतील तर 49 काड्या साईडला टाकायच्या, एक काडी हातामध्ये घ्यायची. एक काडी लावल्यानंतर त्या ट्रकचा ट्रक भर कापराचा जाळ होऊन राख किती शिल्लक राहते, शंभर सुद्धा. तृणाग्नी मिळे तैसे नामे केले जपता हरी. बघा एका हरिनामाची ताकद. मग एका माचीच्या काडीमध्ये एवढी योग्यता आहे महाराज. एका माचीच्या काडीमध्ये नवे एका माचीच्या काडीमध्ये अख्खं विश्व जाळण्याची ताकद एका माचीच्या काडीमध्ये. एक माचीची काडी जर एवढं करू शकते तर भगवंताचं एक नाम काय करू शकणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. ते सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. कांदा कापणारी ताई दोघांमध्ये कमीत कमी 1-2-3 फुटाचं अंतर आहे. कांदा कापायला लागल्यानंतर कांदा कापत असताना काहीही न करता, कुणी त्या ताईला न बोलता, कुणी त्या ताईला अपशब्द न बोलता, कुणी तिला दमदाटी न करता ती ताई ढळाढळा रडत असते त्या कांद्याच्या योगानं. एका कांद्यामध्ये जर एवढी ताकद असेल तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये काही ताकद असेल का नसेल महाराज. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगत असतात. या ठिकाणी ते म्हणत असतात की चांभाराकडे किंवा चर्मकाराकडे जायचं. आणि चर्मकाराकडे गेल्यानंतर 2 रुपयाचं कातड मिळतं. 2 रुपयाचं ते कातड मिळतं. त्या कातड्याचा दोन्ही साईडने दोऱ्या बांधायच्या आणि दोऱ्या बांधल्यानंतर मध्ये खडा ठेवायचा आणि बांधावर उभं राहायचं आणि गर 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 त्या दगड घ्यायचा, फेकून द्यायचा. फेकून दिल्यानंतर पाखरांचा थवा उठून जातो. नुसता पाखरांचाच तवा उठून जाणार नाही तर त्या शेतामध्ये बसलेला चोर सुद्धा पळून जातो. एका 2 रुपयाच्या कातड्याची एवढी ताकद आहे. 2 रुपयाच्या कातड्यामध्ये एवढी ताकद आहे
₹2 कातड्याच्या योगानं पाखरांचा थवा उडून जातो. ₹2 कातड्याच्या योगानं शेतामध्ये लपून बसलेला चोर सुद्धा निघून जातो. मग भगवंताच्या नामामध्ये काही ताकद असेल? नाथबाबा या ठिकाणी सांगत असतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपतात. आणि या ठिकाणी मग शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा सांगत असतात, सद्गुरूला स्मरून सांगत असतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय. तर आमच्या संतांनी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करताना या समाजाला नाथबाबा सांगत असतात की जनार्दन स्वामींना स्मरून सांगतो मी की जनार्दन स्वामींना स्मरून सांगतो की या साधनाचा अंगीकार करा. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. तुम्ही हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे तुम्ही हरिरूपच आहात. तुम्ही कोण आहात? सोप्या भाषेत सांगत असतो. 1 तासापर्यंत एवढी बडबड केली ती सगळी सोडून द्यायची. एका शब्दात सांगत असतो, हरीच आहात. फक्त वरती आलेला आवरण आहे, आणि आवरण झकळण्याचं जे साधन आहे त्याला हरीचं नाव म्हणतात. आवरण आहे. पाणी शेवाळवरती झाल्यानंतर खाली, शेवाळच्या खाली पाणी आहे का नाही? शेवाळ सगळं शेवाळ आहे का पाणी आहे महाराज? पाणी आहे ना खाली. फक्त काय करायचंय? वरचं शेवाळ दूर करायचंय. तसं मी देह नावाचं शेवाळ या जीवावर आलेलं आहे. मी देह नावाचं हे शेवाळ झटकण्यासाठी जे साधन आहे, त्या साधनाच्या योगानं हा जीव नव्हे तो शिवच आहे. निश्चयशी होय हरिरूप. माझ्या जनार्दन स्वामींची शपथ घेऊन नाथबाबा या ठिकाणी सांगत असतात, माझ्या जनार्दन स्वामींना स्मरून सांगतो, एका जनार्दनी न घ्यावा संशय. आपण संशय घेतल्याशिवाय राहत? खरंच काही त्यांचं खरं असेल का? ते म्हणतात ते खरं असेल का? नाथबाबा या ठिकाणी हात जोडून विनंती करून सांगत असतात, साधू संत हात जोडून विनंती करून सांगत असतात. संतांना मग सांगितलं आपला कळवळा फक्त संतांना येतो. म्हणून या ठिकाणी कळवळ्याने संत सांगत असतात, ते म्हणतात एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. अशीच सद्गुरूला स्मरून ज्ञानोबाऱ्या सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद सांगत असतात, भाऊ 1 लिटर डॉक्टरचा डबा घ्यायचा, अनुभूती न आल्यानंतर, देव ज्याला म्हणतात त्याची अनुभूती न आल्यानंतर 1 डॉक्टरचा डबा घ्यायचा आणि या बोवाला चौकात पेटून द्यायचं. तुमचं काही वाकडं होणार नाही. अरे ती वेळच येऊन देणार नाही. ज्ञानोबाऱ्या सांगत असतात की या साधनाचा अंगीकार केल्यानंतर निश्चयशी होय हरिरूप. ह्याच्या पुढच्या अभंगामध्ये नाथबाबा सांगत असतात, साधू संत गेले आनंदी राहिले, हरीच्या नामे झाले कृत्य कृत्य. आतापर्यंत ज्यांनी हरिपदाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही, म्हणून या पदाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर नाथबाबा या ठिकाणी सांगत असतात, करा रे बाप हो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, येणे नवे जन्म यमाची यात्रा, ऐसिया साधना करा काही. ते सांगत असतात की म्हणतात की जनार्दन स्वामींना स्मरून सांगतो की निश्चयशी होय हरिरूप. मग या ठिकाणी या हरिपदाचं ध्रुवपद ते म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. एकदा जर का तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचा अनुभूती घेतली, एकदा जर का तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचा स्वीकार केला किंवा अंगीकार केला, तर ते म्हणतात की हरी 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 म्हणतात सारे, की ते म्हणतात की निश्चयची होय हरिरूप. ते म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. वाई देऊन नाथबाबा सांगत असतात की हरी भगवान परमात्म्याच्या हरीच्या नामाचं चिंतन केल्यानंतर त्याला बाधत नाही, पण त्याला पुन्हा जन्माला येणं आणि मरण या गोष्टीला त्याला फैसला होऊन जातो. आणि फैसला करण्यासाठी जे साधन आहे, फैसला करण्यासाठी हे साधन आहे, आणि फैसला करण्यासाठी हा नरदेह. नरदेह केवळ कशासाठी दिलाय? या साधनासाठीच नरदेह दिलाय, आणि याच्यासाठीच हा कोटी रुपयाचा नरदेह दिलाय. या कोटी रुपयाचा नरदेह आल्यानंतर फक्त एवढंच सार्थक करायचंय, आणि सार्थक करत असताना हरीच्या साधनाचा अंगीकार करायचा आहे, आणि त्या साधनाला ओळखून घ्यायचंय. आणि प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेलं जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. मानगुटीवर बसलेलं दुःख आहे. कसलं? जन्म आणि मरणाचं दुःख प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलं. ते जन्म मरणाचं दुःख निवारण्याचं एकमेव औषध ब्रह्मरस घेई काळा, तेने पिढा वारे. तुका म्हणे नोहे बाधा अनेक करा भूतांची. 1 तासाची वेळ आपली आता जवळजवळ संपुष्टात आली. यथामती येता अवकाश माझ्या अल्पबुद्धीने मी या अभंगावरती माझं अल्पसं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा उपक्रम
हा आज 20 दिवस झाले हा उपक्रम चालू आहे आणि महाराष्ट्रातून तमाम श्रोते वर्गाकडून किंवा समान साधक बंधू भगिनींकडून त्याचा प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व जर पाहिलं तर आम्हाला आमच्या पाठीमागे उभा असणारे सतत कटाक्षपणे प्रत्येक वाक्याला फोन करणारी आमची गुरु भगिनी कीर्तिताई चव्हाण आणि त्यांच्या पाठीमागं अगदी सावलीसारखे उभे असणारे त्यांचे सद्गुरू गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज नरवडे यांच्या माध्यमातून आज हा फेसबुकच्या या लाईव्ह माध्यमातून मला 1-1.5 तासापर्यंत ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि हा उपक्रम असाच चालवणार आहे. आता यानंतर एक थोडंसं 2 मिनिटाचं मी विवेचन करतो आणि त्यानंतर आपण पसायदान घेऊ आणि मग या ठिकाणी सेवा संपते. बघा आता सध्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आता नाथांच्या हरिपाठावरती 16 जून पर्यंत 15 जून पर्यंत